नमस्ते मित्रांनो. जसं आपल्याला माहिती आहे की अकृषिक तरतुदीमध्ये शासनाने सुधारणा केलेल्या आहेत. आता त्या सुधारणेच्या अनुषंगाने अकृषिक परवानगी सनद आकारणी याबाबत दिशानिर्देश शासनाने दिलेले आहेत. दिनांक 23 एप्रिल 2026 म्हणजे अगदी कालच शासनाने एक दिशानिर्देश जारी केलेले आहे. हे आपल्याला शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील आणि याबाबत एक आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर हे परिपत्रक जे आहे ते 23 एप्रिल 2026 आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल दुसरी सुधारणा अधिनियम 2025 यानुसार ही सुधारणा झाली होती आणि त्याच्याबद्दल दिनांक 10/2/2026 रोजी शासन निर्णयान्वये आपल्याला दिशानिर्देश देण्यात आले होते. हे आता पूरक दिशानिर्देश शासनाने दिलेले आहेत. तर या सुधारणेच्या अनुषंगाने रूपांतरण अधिमूल्य भरून घेण्यासाठी नगरविकास विभागामार्फत सध्या विकसित करण्यात आलेल्या BPMS आणि ऑटो CDR या प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याबाबत त्याचा वापर कसा करायचा याबाबत हे निर्देश आहेत. तर या सुधारित अधिनियम जो आहे 2025चा यान्वये विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजुरी प्राप्त करताना या नवीन कलम याच्यामध्ये जे ॲड केलेले आहे कलम 47 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्यामध्ये या सुधारणेनुसार नवीन कलम 47 जे अंतर्भूत केलेलं आहे त्यानुसार रूपांतरण अधिमूल्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या BPMS ही सुधारित संगणक प्रणाली जी आहे ती दिनांक 21/4/26 पासून अंमलात आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे, लागू करण्यात आलेली आहे आणि त्याचा वापर करावा असं अपेक्षित आहे. आणि या धर्तीवर नगरविकास विभागामार्फत सुरू असलेल्या ऑटो CDR ही प्रणाली विकसित करण्याचं कामकाज सुरू आहे. हे सुधारित झाल्यानंतर विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजुरी प्राप्त करतेवेळी रूपांतरण अधिमूल्य रक्कम भरण्यासाठी ऑटो CDR आपल्याला उपलब्ध होणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो नवीन कलम 42 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रयोजनाकरता संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास परवानगी देणे, बांधकाम आराखडे मंजूर करणे अनुज्ञेय असल्यास यापुढे जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. हे आपल्याला माहीत आहे आता नवीन सुधारणेनुसार. परंतु जेथे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये नियोजन प्राधिकरण म्हणून नेमले असेल तेथे सदर अधिनियमातील तरतुदीनुसार विकास परवानगी देणे, बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार जे आहेत ते अजूनही अबाधित आहेत. जिल्हाधिकारी अथवा त्याने प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी प्रादेशिक योजना अंतर्गत त्यांच्याकडे प्राप्त विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्याबाबत अर्जावर नियमानुसार कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी. विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी दाखल प्रकरणांमध्ये 1966चा नगररचना अधिनियम आहे यातील कलम 18 मधील तरतुदीनुसार निश्चित केलेले संबंधित नियोजन प्राधिकरण हे नगर विकास विभागामार्फत सध्या विकसित करण्यात आलेल्या BPMS आणि ऑटो CDR किंवा यापुढे शासन वेळोवेळी निश्चित करेल अशा संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरून घेईल. जेथे विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी कोणती ऑनलाईन प्रणाली
संगणकीय प्रणाली उपलब्ध नाही तेथे सध्या ते ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेला अशी संगणकीय प्रणाली उपलब्ध होईल त्या ठिकाणी तेव्हा त्याची नोंद जी आहे ती पुन्हा संगणकीय प्रणालीमध्ये घ्यायची आहे. सुधारित अधिनियम 2025 नंतर BPMS ऑटो CDR या संगणकीय प्रणालीवर रूपांतरण अधिमूल्य भरून घेण्याबाबत सुविधा उपलब्ध होण्यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरून घेण्यात आले असल्यास त्याबाबत देखील संगणकीय प्रणालीमध्ये त्याची नोंद करायची आहे, कारवाई करायची आहे संबंधित नियोजन प्राधिकरणाने. BPMS ऑटो CDR या संगणकीय प्रणालीमध्ये राज्यातील सर्व तहसील कार्यालयाच्या तहसीलदार यांना लॉग इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्रणालीमध्ये विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी नगररचना अधिनियम 1966 कलम 18 मधील तरतुदीनुसार निश्चित केलेल्या नियोजन प्राधिकरणाकडे रूपांतरण अधिमूल्याची रक्कम अदा केल्यानंतर त्याबाबतची सूचना जी आहे ती तहसीलदार यांच्या लॉग इनला प्राप्त होईल. संगणकीय प्रणालीच्या सदर सूचनेमध्ये तहसीलदार यांना अर्जदाराचा तपशील, जमिनीबाबतचा तपशील, 7/12 मिळकत पत्रिका तसेच फेरफार उपलब्ध असेल. तहसीलदारांनी ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि विशेषतः फेरफार तपासायचे आहेत. असे फेरफार तपासल्यानंतर किंवा दस्तऐवज तपासल्यानंतर जमीन भोगडादार वर्ग 1 या व्यतिरिक्त असेल तर त्या जमिनीबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने अधिमूल्य जे काय आहे तो अधिमूल्याचा भरणा करून घ्यायचा आहे आणि याबाबत त्यांना 30 दिवसाची मुदत आहे. जिल्हाधिकारी अथवा संबंधित सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी अशा प्रकारे नियमानुसार अधिमूल्य नजराना भरून घेण्याची कारवाई करायची आहे. तथापि अशी कार्यवाही करताना संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांची पूर्व मान्यता न घेता व उचित अधिमूल्य नजराना न भरता विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी अर्ज केला म्हणून अशी बाब ही शर्तभंग ठरणार नाही. फेरफार तपासणीची उक्त मुदत कार्यवाही उक्त नमूद कार्यवाही ही तहसीलदार यांच्याकडून समांतररित्या सुरू राहील. त्यामुळे नियोजन प्राधिकरणाची विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करण्याची कार्यवाही थांबवण्यात येऊ नये. म्हणजे दोन्ही ज्या कार्यवाही आहेत या एकत्र सुरू राहतील. सुधारित अधिनियम 2025 अन्वये यापुढे विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करताना संबंधित नियोजन प्राधिकरणाने रूपांतरण अधिमूल्यापैकी शासनाच्या हिश्श्याची रक्कम त्यांनी लेखाशीर्ष शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्या संकेतांकाप्रमाणे ती अदा करायची आहे, जमा करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिश्श्याची रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. संबंधित तहसीलदार यांनी 1 वर्षाच्या आत सदर सुधारणेपूर्वी अधिकृत आकृषिक वापर सुरू झालेल्या जमिनींबाबत हे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले नीट लक्षात घ्या. अधिकृत आकृषिक वापर सुरू झालेल्या जमिनीबाबतीत दरवर्षी आकारल्या जाणाऱ्या आकृषिक कराऐवजी एक रकमी रूपांतरण अधिमूल्यापैकी शासनाची जी रक्कम आहे ती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जी रक्कम आहे ती त्या संकेतांकामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावी. हे संकेतांक मागणी संकेतांक दिलेले आहेत स्थायी विभागासाठी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती. सुधारित अधिनियम 2025 पूर्वी हे लक्षात घ्या. याच्या पूर्वी कृषिक जमिनीवर अनधिकृतरित्या अकृषिक वापर होत असल्याबाबत 1966 जो आपला जो नियम होता आणि पूर्वी आपण जशी कारवाई करायचो अशी कारवाई सुरू झाली असल्यास सदर कार्यवाही सुरू ठेवून त्वरित पूर्ण करावी असं म्हणलेलं आहे. आणि 31/12/2025 नंतर विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर न करता वापर सुरू झाला असेल तर अशा प्रकारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 अन्वये शास्त्रीची कारवाई संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी करावी असं म्हणलेलं आहे.
त्याच्यानंतर नगररचना अधिनियम 1966 अन्वये नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी बांधकाम आराखडे मंजूर करताना त्या संपूर्ण जमिनीबाबत नोंदणी, महानिरीक्षक आणि मुद्रांकन नियंत्रक यांच्याकडील संगणकीय प्रणालीमध्ये सदर जमिनीच्या स्थितीनुसार शीघ्रसिद्ध गणकानुसार म्हणजे रेडी रेकॉर्डनुसार उपलब्ध असलेल्या मूल्यांकनानुसार रूपांतरण अधिमूल्य भरून घ्यावे. सुधारित अधिनियम जो आहे 2025चा नंतर सुद्धा काही प्रकारची अकृषिक परवानगी किंवा सनद देण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे शासनाच्या. तरी सुधारित अधिनियम 2025 म्हणजे दिनांक 31/12/2025 नंतर सुधारणेपूर्वीच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या या संबंधित तरतुदीनुसार कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये आणि जर अशी कारवाई केली असेल तर त्याबाबत संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी तत्काळ सदर परवानगी सनद रद्द करण्याची कारवाई करावी. तसेच जे शुल्क त्यांनी अदा केले असेल ते त्याला परत करावं. अधिनियम 2025 अन्वये अकृषिक आकारणीबाबतच्या तरतुदी रद्द करण्यात आलेल्या आहे. तरीही सदर सुधारणेनंतर देखील काही प्रकरणी अकृषिक आकारणी भरून घेण्यात आल्याचे लक्षात आलेलं आहे. सबब दिनांक 31/12/2026 नंतर अकृषिक आकारणीची रक्कम म्हणजे जी दर चालू होती ती आकारणीची रक्कम शासन जमा केली असल्यास संबंधितांना सदर रक्कम परत करून सुधारित नियम अधिनियम 2025 म्हणजे दिनांक 31/12/2025 जो आहे तो अन्वय एक रकमी रूपांतरण अधिमूल्याची रक्कम भरून घेण्यात यावी. त्याच्यामुळं 31/12/2026 नंतर जर काही रकमा भरून घेतल्या असतील, पूर्वी काही रकमा भरून घेतल्या असतील तर त्या परत करायच्या आहेत आणि योग्य ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करून भरून घ्यायची आहे, असा या परिपत्रकाचा अर्थ आहे. हे परिपत्रक शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि माझ्या या व्हिडिओच्या खाली हे परिपत्रक मी आपल्याला उपलब्ध करून देतोय. नमस्ते, धन्यवाद.